ज्या विमानात अजितदादा आणि 5 लोक बसले होते, एकूण 6 जण होते, आणि त्या विमानात जो फ्लाईट उडवणारा जो व्यक्ती होता तो दारूचं व्यसन करत होता. मग मला एक सांगा, जो फ्लाईट उडवणारा दारूचं व्यसन करत होता त्यालाच का चुनलं? दुसरा नव्हता का साजरा कोणी ड्रायव्हर विमानाचा? हा, अरे भाऊ, जो विमानाचा जो ड्रायव्हर होता तो ट्रॉफिकमध्ये फसला होता म्हणे, म्हणून ह्या बेवळ्या माणसाला, म्हणजे जो व्यक्ती ते अगोदर 3 ते 4 महिन्याच्या अगोदर त्याला सस्पेंड केलं होतं दारूच्या व्यसनाच्यामुळं, त्या व्यक्तीला दादांचं विमान चालवायला लावलं. तर मग विचार करा तुम्ही, का अचानकच असं का झालं? अचानकच असं का झालं की दादाचं विमान त्याला चालवायला लावलं? दुसरा कोणी नव्हता का? आणि मला हे समजून राहिलं नाही, कागद जळली नाही आणि माणसं जळून गेले, आणि त्याच्यामध्ये 5 माणसं सापडली, 6वा नाही सापडला. विचार करा तुम्ही, हा दादांना कट रचला आहे मारण्याचा, दादाला मारलं, दादाचा अपघात झाला नाही, घात झाला, हे लक्षात ठेवा. आणि जो 6वा व्यक्ती आहे ते अजितदादा आहे, आणि ते दिसून राहिले नाही, आणि अजितदादा जिवंत आहे, परत येणार महाराष्ट्रात नकाब लावून चेहराला, आणि ज्याने कोणी हे कांड केलं ना त्याला संपवण्यासाठी. बरोबर नाही का भाऊ? आणि कमेंट करून सांगा का हा कट रचला कोणी आणि अजितदादा जिवंत आहे काय? कमेंट करून सांग भाऊ, अजितदादा प्रेम करत असतील तर.